नाशिक रोड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता। पूर्व मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार राहुल डिकले यांच्या प्रचारार्थ प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मध्य मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यास मार्गदर्शक उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे, नाशिक जिल्हा युवक प्रमुख अमोल पगारे, माजी नगरसेवक संजय भालेराव, नैनाताई वाघ, समीर शेख, कामगार नेते रामबाबा पठारे, भारत निकम या मेळाव्यात उपस्थित असलेले अनेक मान्यवरांनी देखील आपल्या मनोगतातून गेल्या मागील 5 वर्षाच्या कार्यकाळात नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले यांच्या माध्यमातून प्रभागात अनेक छोटी मोठी कामे करण्यात आली। राहुल डिकले यांनी प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या, रस्त्याची तसेच पाणी प्रश्न आणि ड्रेनेज लाईटचे व स्ट्रीट लाईट समस्या असे प्रभागातील अनेक कामे त्यांच्या माध्यमातून पूर्ण केली आहे। प्रभागातील कुठलीही समस्या असेल तर ते त्यांच्या माध्यमातून ते त्वरित सोडवत असतात। म्हणून याच कामाची पावती म्हणून तुम्हालाच मतदान करू आणि तुम्हालाच आमदार म्हणून परत निवडून देऊ असे सांगत राहुल डिकले यांचा विजय असो अशी घोषणाबाजी करण्यात आली। तुम्हाला जास्त मत निवडून द्यायची आम्ही राहणार नाही। कुठल्याही प्रकारचे पदाधिकारी कोणाच्या भूमिकातीला बळी पडणार नाही। आमचे नातेवाईक असेल, आमचा मित्र परिवार साहेबांनी आदेश दिला त्या आदेशाचं पालन केल्याशिवाय राहणार नाही। राहुल भाऊ जरी आमदार असेल तर आम्ही आमदार आम्ही आज्ञा बोलू। राहुल भाऊला माहिती आहे व आपल्या घरी नीती नियमाने आपल्या वाढदिवसाचं कार्ड येतं आणि आतापर्यंत कुठल्याही आमदारांनी केले नाही किंवा कोणी या गोष्टी दक्षता घेतलेली नाही। आणि नुसतं बर्थडेचं कार्ड न देता ज्याप्रमाणे वयोमानाने वर्ग असेल, लहान असेल त्यांच्याप्रमाणे त्यांना गिफ्ट ही राहुल भाऊंनी दिलेले व त्याची खुशी मी स्वतः बघितलेली आहे। म्हणून मला माहिती आहे का त्यांनी प्रत्येकाला लक्षात ठेवलंय व वाढदिवसा शुभेच्छा त्याला कधीही विसरलेली नाही। व त्याचप्रमाणे जर का आपण बघितलं तर राहुल भाऊंनी आतापर्यंत सुभाष रोड भागामध्ये जे काम केले ते आता म्हणजे कोणीही केलेलं नाही। राहुल भाऊंनी रस्त्याचं काम असो, नालीचं असो, प्रत्येकी किंवा आपले वैयक्तिक कार्यक्रम असो तिथं उपस्थिती दिली। कधी येणे सांगितले का मला वेळ नाही किंवा मी येऊ शकत नाही, पण राहुल भाऊने आपले प्रत्येक काम RPI ला जसं नाशिक रोड मध्ये सांगितले असं तर आम्ही ते पार पाडलेले व आज म्हणण्यात आलं तर त्यांना जास्त प्रचंड मताने ज्याप्रमाणे सुनील भाऊ वाघ यांनी शब्द दिला असेल त्याचप्रमाणे सनी भाऊ वाघ यांनी मागच्या वर्षी विधानसभा प्रथमच निवडणूक होती त्यांची आमचे वडील गेल्यानंतर, पण तेव्हा पण राहुल भाऊ डिकले यांना निवडून आणून दिले व आज पण आम्ही वाघ घराकून त्याचप्रमाणे आमचं सुभाष रोड व आपला मतदारसंघ जेवढा असेल तिथे राहुल भाऊ डिकले यांना प्रचंड मताने विजय करू व परत एकदा विधानसभेत पाठवू। आम्ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण आणि अनेक लोक म्हणतात की रिपब्लिकन पक्षाला राजकारण करता येत नाही। हे अत्यंत खरंच आहे, कारण आम्ही राजकारणावाले नाही, त्याच्या पाठीशी खंबीरपणे मग ती कोणतीही वेळ जरी आली तर रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता हा तयार असतो। आणि म्हणून आठवले साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी आम्हाला जो आदेश आलेला आहे की महायुतीचं जे काम या ठिकाणी काम करत असताना अनेक विकास कामं आपण या ठिकाणी मांडलेली आहेत आणि निश्चितच नामदार रामदासजी आठवले साहेब हे जरी शंकररावजी काकडी साहेब यांच्या लोकसभेला आले आणि आशीर्वाद दिला की राहुलजी तुम्ही आत्ताच आमदार झाले, नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी त्या ठिकाणी आणि म्हणूनच आपला पैलवान म्हणून ज्या अर्थाने आम्ही जनवरच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं माझ्या घराच्या जबाबदारी प्रभू रामचंद्र काळाराम मंदिर असेल वकील म्हणून जी मी पदवी केली आणि ती वकिलाची पदवी घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वापरतो आपल्याला खोटी माहिती पुरवताय, मुस्लिम समाजाबद्दल आपल्याला खोटं सांगताय का संविधान जाणार अशा लोकांच्या भूलथापाला बळी न पडता येत्या 20 तारखेला आपण कोणाची लालसा न ठेवता कोणत्याही आमिषाला बळी न पडता राहुल भाऊ डिकले यांच्या कमळ चिन्हावर फुलीचा शिक्का मारून त्यांना प्रचंड मतांनी विजय करा ही मी अपेक्षा बाळगतो। येथेच थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय महाराष्ट्र। बटन आहे तिथे राहुल भाऊचा फोटो असेल ते बटन दाबायचे। मी तुम्हाला मार्गदर्शन करायला आलो नाही, मी तुम्हाला सल्ला द्यायला, पण मात्र हे बघून तुम्हाला जमणार बुथवर पण मला खात्री, मला विश्वास आहे की हे जेव्हा भावाचे लोक माझ्या आया बहिणी भाऊ माझे जिद्दीचे कार्यकर्ते लवकर RPIची बैठक लवकर घेत नाही। खरं सांगतो, गर्दीचं कारण सोडून द्या, पण पुरत आम्हाला गोलकिल्ला पुरत नाही, रेल्वे पुरत नाही, काहीच पुरत नाही, खायला प्यायला तर पुरतच नाही। पण ही गर्दी कशी असते
ही स्वाभिमानाची गर्दी आहे. माझ्यावर चिडतील, जे आहे ते सांगून देतो मी, भाऊ माझ्यावर चिडतील, रागवतील, पण चार भिंतीच्या आत चौकात माझा कार्यकर्ता एकमेकांचा सन्मान करणार आहे. तसा आम्ही भर चौकामध्ये आपल्याला या महायुतीचंच काम करायचंय. कोण काय वावड्या बसील, कोण काय केलं आम्हाला काही गेलं नाही. आम्ही आपल्या सोबतच. तुम्ही फक्त तुमचं लीड किती बसतंय ते आपल्याला बघायचंय. आणि आपल्या रेकॉर्ड ब्रेक आपल्या मतदारसंघातून आपले माणसं हे रेकॉर्ड नाशिक महानगरपालिकेमध्ये तिन्ही कमळ आहेत. तिन्ही कमळ रेकॉर्ड ब्रेक निवडून आणण्यासाठी आपण जिद्दीला कामाला लागा. 20 तारीख ही तुमच्या आणि माझ्या अस्तित्वाची लढाई आहे, तुमच्या आणि माझ्या प्रतिष्ठेची लढाई आहे. अभि नाही तो कभी नाही. या पूर्वीच्या लढाया या सोप्या लढाया होत्या. ही लढाई सोपी नाही. मी परत एकदा अनेक प्रसंग आले साथ आहे. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र म्हणायला हॅलो. आणि ती मला आरपीआय नाशिक रोडच्या रूपाने मिळाली आहे हे मी माझं भाग्य समजतो. कारण इथं भारत भाई असतील, किशोर भाऊ असेल, रामबाबा असेल, संजू भाऊ असेल, नैनाताई असेल किंवा प्रमोद भाऊ असेल, चंद्रकांत भाऊ असेल, हे सगळे लोक आज लहान भावासारखं किंवा एका कुटुंबातल्या सदस्यासारखं मला वागवतात. आणि जेव्हा काही काम असेल तर माझ्याकडून करू न घेता रामबाबांनी मला सांगितलं, घोषणा दिली आमदार रामबाबा पठारे. परंतु एक सांगतो, 4,08,000 मतदार आहेत. या मतदारांपर्यंत पोहोचायचं तर राहुल डिकलेलं शक्य नाही. मग जो माणूस असतो रामबाबांसारखा, त्याच्याकडे लोक समस्या घेऊन येतात, त्यांच्याकडे लोक कामं सांगतात. आणि त्या माध्यमातून जेव्हा आपण कामं करतो तेव्हा लोकांच्या दृष्टिकोनातून राहुल डिकले आमदार नसतो, रामबाबा आमदार असतात. त्याच्यामुळे मी जरी आमदार असलो तरी खाली जे काम करतात त्यांच्या बळावर मी उभा आहे. खाली जे समाजसेवा करतात त्या बळावर मी लोकांचे आशीर्वाद मागतो. कारण एकटा माणूस पुरत नाही. आणि त्याच्यामुळे ही जी टीम आहे ही माझ्या घरची टीम आहे. लोंढे साहेब जरी आमचे कुटुंब असले तर त्या कुटुंबातला मी पण एक घटक आहे. आदरणीय सुनील भाऊ वाघ यांच्याबरोबर मी महापालिकेत काम केलंय आणि त्यांनी मला लहान भावासारखं प्रेम पण दिलं होतं. आणि नैनाताई आज त्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करताय. आमचे समीर भाई शेख आहेत, ते एक मोठ्या भावासारखं मला सांभाळून घेतात. आणि त्याच्यामुळे आज जेव्हा आपण फिरतो तेव्हा आरपीआयचा जेव्हा सर्व्हे झाला तेव्हा आरपीआयच्या सगळ्यांनी सांगितलं की राहुल डिकले. आणि त्याच्यामुळे मी ह्या सगळ्यांचे मानावे तेवढे ऋण कमी आहेत. आणि एक सांगतो, महापालिकेचा विषय निघाला नाही, परंतु महापालिकेच्या इलेक्शन मध्ये तुमचं वकीलपत्र घेणारा हा राहुल डिकले आहे. त्याच्यामुळे निवडणूक येते जाते, संबंध हे आयुष्यभराचे असतात, रिलेशन हे आयुष्यभराचे असतात. एकमेकाच्या मदतीला माणूस कायम धावतो आणि ते काम आपल्याला आयुष्यभरासाठी हे नातं जे जोडलेलं ते आहे. आणि त्याच्यामुळे इथं आलेल्या सगळ्यांना परत एकदा मी आभार मानतो की एवढ्या मोठ्या संख्येने आले. 20 तारखेला कमळाचं बटन दाबून आपण मला आशीर्वाद द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि बाबासाहेबांचं संविधान टिकवायचं असेल, बाबासाहेबांची घटना टिकवायची असेल तर धनंजय गांधींना येऊ देऊ नका, आणि तर परत सर्वशाही आल्याशिवाय राहणार नाही. सर्वसामान्य माणूस जो काम करतो तो पण बाजूला झाला आणि व्यापारी लोक आले तर परत इंग्रजांचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो. आणि यावेळी आमदार राहुल डिकले तुम्हीच होणार असे संपूर्ण आरपीआय पदाधिकाऱ्यांच्या वतीने शब्द देण्यात आला. या मेळाव्यास चंद्रकांत भालेराव, माधुरी भोळे, आकाश घुसणे, राजभाऊ वानखेडे, दिनेश दासवानी, प्रमोद बागुल, किशोर खडताळे, सागर शिरसाट, मिलिंद निकम, विजय सोनवणे, दिलीप साळवे, भाऊसाहेब जगताप, संतोष पाटील, शरद गायकवाड, आकाश भालेराव, बाळासाहेब जाधव, पंडित साळवे, शांताबाई पगारे, सुभाष बोराडे, सचिन हिरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे, नाशिक रोड.